नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत आहोत, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण जगातल्या सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेविषयी म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीची अधिक माहिती जाणून घेतली होती, जी वस्तुनिष्ठ होती किंवा वस्तुस्थितीला अनुसरून होती आणि त्या बाबतीतले अनेक मेसेजेस किंवा प्रतिक्रिया किंवा अभिप्राय आमच्यापर्यंत आलेले आहेत. मुळात RSS म्हणजे काय, त्यांचं सेवा कार्य काय, त्यांची शिस्तप्रियता काय आहे, त्यांचं काम कसं चालतं याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली होती. आणि तसंही बघितलं ना तर कुठल्याही आपत्तीच्या कालखंडामध्ये RSSचा स्वयंसेवक पहिल्यांदा तिथे जातो आणि आपत्ती संपल्यानंतर शेवटी तिथून येतो, अशीही त्यांची खासियत आहे. याविषयी आपण जाणून घेतलं होतं. अशाच प्रकारे वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल. अतिशय प्रेरक असाच आपला आजचा विषय आहे. आपला आजचा विषय आहे झेडपी विषयी. पुणे झेडपी विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणजेच पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा आपला आजचा विषय आहे. त्यातूनही पुण्याच्या जिल्हा परिषद शाळांची नेमकी वस्तुस्थिती काय आहे ना ते आपण जाणून घेणार आहोत. आणि ही वस्तुस्थिती मांडली आहे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील सरांनी. जिल्हा परिषदेच्या पुणे जिल्ह्यातल्या शाळांमध्ये आपल्याला दिसेल ओढा आता वाढतोय मुलांचा जिल्हा परिषद शाळांकडे. ह्यातले बरेचसे विद्यार्थी आपण इंटरॅक्ट केले असतील तर ते काही खाजगी शाळातून जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये सुद्धा आलेले आहेत. काही पालकांनी मुद्दामून त्यांना घातलेला. आमच्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे आता ह्या सगळ्याच्या परिपाक बघितला तर जवळपास 35 शाळा अशा आहेत की ज्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त मुलांचं ॲडमिशनसाठी वेटिंग आहे. म्हणजे पहिली वेळ अशी असेल की सरकारी शाळांमध्ये सुद्धा वेटिंग आहे. आणि पुण्याच्या झेडपी शाळांमध्ये वेटिंग आहे आणि अनेक खाजगी शाळातली मुलं झेडपीच्या शाळेमध्ये आलेली आहेत, हे सत्य आहे. आणि या मागची नेमकी कारणं काय आहेत, प्रयत्न काय आहेत, उपाय काय आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, या सगळ्या शाळांमध्ये मोफत शिक्षण आहे, जेवण आहे, इतरही सोयी सुविधा आहेत. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे संस्कार आहेत आणि या संस्कारांमधून इथे व्यक्तिमत्व घडवली जातात. अनेकांची स्वप्न यातून पुरीही होत आहेत. मी एरोप्लेनमध्ये बसलेत आणि मी नासाला झाले असे स्वप्न पडतात. मंडळी, हिचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. मंडळी, पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारी 25 मुलं नासाला जाणार आहेत आणि 50 मुलं इस्रोला जाणार आहेत. आपल्या जिल्हा परिषदेतल्या विद्यार्थ्यांचं सर्वसाधारणपणे गुणवत्ता वाढावी, सायन्सचा दृष्टिकोन वाढावा, ज्याला आपण सायन्स टेम्परामेंट म्हणतो, हे वाढावं. ह्याच्यासाठी मग आम्ही एक नवीन प्रयोग करायचा ठरवला, जे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना नासाची आणि इस्रोची भेट घडवून आणण्यासाठी. याच्यामधून काय लगेच सायंटिस्ट तयार होणार नाहीत, मात्र त्यांचा एक दृष्टिकोन निर्माण होईल, त्यांची उत्सुकता निर्माण होईल आणि त्या एकंदरीतच
शास्त्र आणि सायन्स ह्याच्या संदर्भातली आवड निर्माण होईल, हा त्याच्या मागचा हेतू आहे. किती छान ना. इतक्या लहान वयामध्ये स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर थेट अमेरिकेला जायचं आणि त्यासाठीच ही सगळी मुलं आणि त्यांचे पालक भारलेले आहेत. प्रचंड मोठी संधी या सगळ्या मुलांना मिळालेली आहे आणि त्यासाठी पुणे जिल्हा परिषदेनं 303 मॉडेल स्कूलचा एक प्रकल्प हाती घेतलेला आहे. मात्र जर आता आपण जे काय आता वरिष्ठ स्तरावर काम करणारे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, राजकीय नेते असतील, ते बहुतांश लोकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतले, ही वस्तुस्थिती आहे. मात्र आत्ता जे परिस्थिती ह्याच्यामध्ये आपल्याला मार्क काढण्यासाठी म्हणा किंवा आपला शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या सूचनेनुसार आपण पुणे मॉडेल स्कूलचा प्रकल्प घेतला. त्यामध्ये बरेचसे कंपोनंट्स आहेत. स्पोर्ट्स आहेत, शालेय गुणवत्ता वाढीसाठी FLNचा प्रोग्राम घेतला आहे. आम्ही प्रत्येक केंद्रातली एक शाळा निवडून तिथे म्हणजे 303 शाळा निवडून तिथे अत्याधुनिक सुविधा द्यायचा प्रयत्न करतोय, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे शाळेचे बिल्डिंग्स, टॉयलेट ब्लॉक्स, हँडवॉश एरिया, सायन्स अँड टेक्नॉलॉजी लॅब, कम्प्युटर लॅब, लायब्ररी, ग्राउंड्स, स्टेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये घेतल्या आणि त्याची कामं चालू आहेत. या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धताही आहे आणि याला आपल्याला DPCतून, मायनिंगमधून किंवा जिल्हा परिषदेच्या ओन फंड्समधून आणि CSRमधून असं एक सर्व योजनांचं कॉन्व्हर्जन्स करून आपण हा प्रकल्प घेतला होता. संस्कारक्षम वयातल्या ह्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, त्यांची जिज्ञासा वृद्धिंगत करण्यासाठी हा नासा आणि इस्रो भेटीचा प्रकल्प राबवण्यात आला आहे आणि त्यासाठी थेट आयुकाची मदत घेण्यात आली आहे. यासाठी मग माननीय उपमुख्यमंत्री महोदय नंतर सर्व आमदार यांच्या उपस्थितीमध्ये आपण DPCच्या मीटिंगमध्ये आयुकाबरोबर एक MOU केला. आयुकाचे त्यावेळी जयंत नारळीकर साहेब होते, त्यांच्या सूचनेनुसार हा MOU झाला. त्यांनी पूर्ण आयटनरी तयार केली आहे नासा आणि इस्रोच्या व्हिजिटची आणि त्याच्यासाठी त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्याचे क्वेश्चन पेपर त्यांनी सेट केले, त्यांनीच परीक्षा घेतली. ही परीक्षा घेण्यासाठी मग 6वी आणि 7वीतल्या मुलांना एनरोलमेंट करायला सांगितली. सर्वसाधारणपणे 16,121 मुलं त्या परीक्षेला बसली होती आणि 2 MCQ पद्धतीची परीक्षा घेतली, 2 रिटन टेस्ट घेतल्या आणि मग शेवटी इंटरव्ह्यू घेऊन ही मुलं सिलेक्ट केली. त्या 16,000 विद्यार्थ्यांमधून 235 विद्यार्थी आयुकाने इंटरव्ह्यूसाठी बोलवले आणि त्यातले 50 विद्यार्थी सिलेक्ट केले. त्यातले 25 आपण US नासाला पाठवतोय आणि 50 विद्यार्थी हे आपल्या देशातले जे काही संशोधन यंत्रणा इस्रोला पाठवतो. 16,121 विद्यार्थ्यांमध्ये 25 विद्यार्थी नासाला आणि 50 विद्यार्थी इस्रोला जाणार आहेत. या 75 विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही विद्यार्थी 235 जे सिलेक्ट केले होते ते उरलेल्या विद्यार्थ्यांसाठी मग आपण बाकीच्या सायन्सचे काही प्रयोग करतो. म्हणजे आयसरच्या व्हिजिट्स आहेत किंवा GMRT खोडदला आहे तिथे व्हिजिट करायची आहे, नेहरू प्लॅनेटोरियम आहे मुंबईला त्यांच्या व्हिजिट्स आहेत. ह्या व्हिजिट्स आणि राष्ट्रपती भवनची व्हिजिट आम्हाला तिथे 14 नोव्हेंबरला म्हणजे बालदिनाच्या दिवशीची वेळ दिलेली आहे. 50 विद्यार्थी आम्ही राष्ट्रपती भवनला पाठवतो. बघा मंडळी, पुण्याच्या ZPच्या शाळांमध्ये प्रवेश घ्या आणि आपापल्या मुलांचं भवितव्य घडवा. या सगळ्या मुलांची पारदर्शक पद्धतीने निवड झालेली आहे आणि यांच्या या परीक्षा घेण्यात आल्या ना, त्या थेट स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर घेण्यात आल्या. ह्याच्यामध्ये अतिशय पारदर्शक पद्धतीनं आणि सायंटिफिक वेनं सिलेक्शन केलं. सांगायचं महत्त्वाची गोष्ट ही आहे की जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच MCQ पद्धतीनं पेपर सोडवले. आपल्या शिक्षकांचा सुद्धा एकंदरीतच अप्रोच, परीक्षा कशा पद्धतीच्या घ्यायच्या आहेत, पुढच्या समाजामध्ये कशा पद्धतीची कॉम्पिटिशन आहे ह्याची एक तयारी त्या निमित्तानं झाली. चांगली गोष्ट आहे. इवन आता काही खाजगी शाळातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा नासाला जायची ज्यांना संधी मिळत नाही, त्यासाठी आपण हा प्रयोग केला आणि जवळपास 3.5 कोटी रुपये आपल्याला DPCतून मिळाले आणि त्याच्यावरनं हा आपण यशस्वी केला.
परीक्षांची आम्हाला अजिबात भीती वाटली नाही असं या सगळ्या मुलांनी आम्हाला सांगितलं. आणि मग त्यातूनच परीक्षा कशी दिली, अभ्यास कसा केला, निवड झाल्यावर घरचे काय म्हणाले, पुढे जाऊन काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी या मुलांनी आम्हाला सांगितल्या. त्यांच्या पालकांच्याही प्रतिक्रिया बघा. त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त आनंदाश्रू दिसतील. घरामध्ये मी, माझी बहीण, मला 2 भाऊ चुलत आहेत, मला काकी काका आणि आई वडील आणि माझे आजी आजोबा. आमचे दुकान आहे पान स्टॉल. हो, पण मी आमच्या आईस्क्रीमच्या गाडीवरती बसतो. मावा, गुलकंद, पिस्ता, ड्रायफ्रूट. मला अभिमान आहे, चांगला आहे. त्याच्यात तो शिकतो व्यवस्थित, चांगला आहे. कधी वाटलं होतं का असं? असं वाटलंच नाही ना. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला, मला वाटतं तुम्हाला हेच महत्वाचं आहे. हेच आता सध्या निवड तर नासाला झालेली आहे. विज्ञानाच्या ओढ असल्यामुळं आणि अभ्यास करत असल्यामुळं शाळेचं पण भरपूर सहकार्य आहे. इस्रो नासाची परीक्षा दिली, त्याच्यात मी इस्रोला जाण्यासाठी माझी निवड झाली. शाळेने पण छान केले आणि त्याचे पहिल्यापासून मेमरी पण फास्ट आहे. हुशार आहे. आता जर का त्याला अजून काही शिकायचं असेल तर तुम्ही शिकवणार का? शिकवणार, पूर्ण काय शिकायचं ते शिकवणार आहे. पहिल्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मी आमच्या 6वी आणि 7वीच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यास केला. तसेच दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा जी होती त्याच्यासाठी आम्हाला 8वी 9वी 10वीच्या ॲस्ट्रॉनॉमीचा देखील अभ्यास करावा लागला. आणि इंटरव्ह्यूसाठी मी इंटरनेटचा वापर केला, गुगलचा, ChatGPTचा वापर केला. आजच्या घडीला माझ्या कुटुंबातील कुणीही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बाहेर गेलेलं नाही. माझ्या कुटुंबातील ही माझी कन्या आज 7 समुद्र पार जाते आणि तिने तिच्या उराशी जी काही स्वप्न बाळगलेली आहेत इस्रोच्या सायंटिस्टच्या संबंधानं, याच्याविषयी मला खूप प्राऊड फील होतो आहे. मी अत्यंत स्वतःला भाग्यवान समजतो आहे की माझ्या पोटी भगवंतानं एवढं छान कन्यारत्न दिलं आहे. मला नासाची जी माहिती आहे ती आपल्यापेक्षा का पुढं आहे आणि त्यांचं विज्ञान तंत्रज्ञान जे आहे एवढं विकसित काय त्याचा शोध लावायचा आहे आणि ते आपल्या इस्रोसाठी कसं वापरता येईल त्याचं बघायचं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माननीय गजानन पाटील यांनी ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ह्या मुलांसाठी जो प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. मला सायंटिस्ट बनायचं आणि मला सायन्स हा विषय खूप आवडतो. स्पेससाठी काम करण्याचे विचार ते आवडले, कारण त्याच्यासाठी नवीन आयडियाज वगैरे आणि त्यांची जे टेक्नॉलॉजी वापरून जे करतात ते आवडले. मला परदेशातले विचार घेऊन माझ्या भारतासाठी किंवा माझ्या देशासाठी काहीतरी करायचं आहे. माझं हे जे सिलेक्शन झालं आहे त्याचं सगळं श्रेय माझ्या शिक्षकांना आणि माझ्या पालकांना जातं. मी नासाला जाणार आहे. आई बाबा खूप खुश झालेले, कारण की आमच्या घरातून पहिल्यांदा मीच जाणार होते एरोप्लेनमधून बसून. पण ते असं देखील म्हणतात की आत्ताशी सुरुवात आहे, अजून परीक्षा बाकी आहे, त्यामुळे तयारी करत राहिली पाहिजे आपण. मी भारत देशाला सगळ्यात असं कोणत्याही क्षेत्रातून पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून अमेरिकेसारख्या देशाला पण टक्कर देण्यात इतका आपला भारत देश प्रगत होईल. सगळ्यांना पेढे वाटले. मग तू स्वतः वाटले? हो. सगळ्यांनी काय आशीर्वाद दिला? सगळे बोलले मला की तू आता एवढं म्हणजे लहान वयात चाललाय तर पुढे जाऊन तो आणखी मोठा होऊ शकतो. मला असं वाटतं की परदेशात शिकून आपल्या देशासाठी केलेलं ते नेहमी चांगलं असतं. खरं म्हटलं तर त्याची परीक्षेची सर्व तयारी शाळेतील सर्व शिक्षकांनीच केली. त्यामध्ये पालकांचा रोल आमचा कमीच होता. सगळ्यात पहिल्यांदा मला रडायलाच आलं, कारण अपेक्षा केली नव्हती एवढी नासासाठी तो सिलेक्शन होईल. त्याला कॉन्फिडन्स होताच का मी होणार म्हणून, पण मला वाटलं लहान आहे अजून 6वीतच येतो आणि एवढी भरपूर मुलं आहेत तर त्याचा नंबर लागेल की नाही ही शंका होती. पण घुले सर म्हणजे त्याचे सर आणि विद्यार्थी दोघांचं कॉन्फिडन्स एवढा होता का नासासाठी त्याचं सिलेक्शन झालंच. खरं म्हटलं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये प्रायव्हेट शाळा चांगल्या असतील, परंतु जो शैक्षणिक दर्जा आहे तो खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं अभ्यास करून घेतला जातो. मी इस्रोला जाणार आहे. मला खूप आनंद होत आहे की मी इस्रो हे कर्नाटक राज्यात बंगळुरू येथे आहे. त्यांना घरच्यांना आनंद झाला की असेच नंबर काढत राहा. घरी आजी, मम्मी, पप्पा, मी.
पप्पा शिक्षक आहेत. घरच्यांना खूप आनंद झाला. सर्व शिक्षकांना व सर्व माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला होता. काय करतात बाबा? शेतकरी म्हणले की एवढ्या शिखरापर्यंत तू पोचलाय म्हणून लय मोठं नाव झालंय ना, म्हणून खूप आनंद झाला होता. मी कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे इस्रो या ठिकाणी जाणार आहे. स्वप्न इस्रोमध्ये जाऊन सायंटिस्ट होणे. आई वडील बोलले की तू अशीच प्रगती करीत राहावं, प्रत्येक जी पण परीक्षा येईल त्याच्यात मार्क मिळवत राहा. घरी मग आई आणि वडील शेती आहे तुमची? नाही, शेती आहे पण पप्पा नाही जात शेतात. पुढे जाऊन सायन्समध्ये कोणते चांगले असेल ते. आणि इस्रोमध्ये अब्दुल कलाम तुम्हाला माहिती आहेत का? हां. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकील जैनुल अब्दुल अब्दुल कलाम असे होते. ते मिसाईल मॅन होते व भारताचे राष्ट्रपती देखील होते. त्यांनी अग्निपंख आणि अशा अनेक प्रकारची पुस्तके लिहिली होती. माझी आई, वडील आणि माझा छोटा भाऊ. वडील काय करतात? इंजिनियर आहे. तू आता तिकडं जाणार आणि मोठं झालं तू सायंटिस्ट बनू शकतो. असं स्पेसिफिक वगैरे काही नाही आहे. जो शाळेतला अभ्यास असतो रेग्युलर तो घेतो आणि मंथन वगैरे एक्झामसाठी तयारी चालू असते, मग रेग्युलर अभ्यास घेतो. आता तो आत्तापर्यंत बोलत होता मला पायलट व्हायचं आहे, पण सध्या तो सायंटिस्ट म्हणतोय. सुंदर अशा आहे, स्वच्छता आहे, पाणी पुरवठा आहे, इथले मुले शांत राहतात. तू कुठे जाणार आहेस? इस्रोला. इस्रोला कितवीत आहे? 7वी. 7वी. तुला सायन्स आणि मॅथ्स आवडतं का काय? मला सायन्स, मॅथ आणि एक ॲस्ट्रोनॉमी आवडते. इस्रोसाठी काम करायचं इंजिनियर म्हणून. वा. परदेशात नाही जायचं? तर परदेशातनं शिकून तिथे. का? कारण आपल्या भारताचे जे आहेत ते परदेशात जास्त चांगल्या प्रकारे शिकून व तिथे काही टेक्नॉलॉजी आहे ते आपण भारतासाठी वापरण्याचा प्रयत्न करेल. माझे आई बाबा म्हणले की तू आता इतक्या बारक्यापणी इस्रोसाठी तुझी निवड झाली आहे, आता असेच पुढे स्पर्धा परीक्षा दे व भारतासाठी काहीतरी कर. मी भारत देशात राहतो. भारत देश खूप सुंदर आहे. भारत देशात खूप सारी विविधता असून विविधतेत एकता आहे. भारत देशाने आजपर्यंत खूप सारे पराक्रम केले आहेत. मला भारत खूप आवडतो. त्याची 7वीमधून इस्रो परीक्षेमधून त्याला म्हणजे इस्रोमध्ये जाण्याची निवड झालेली त्याची. 7वीपर्यंत आहे, पहिलीपासून ते टॉपर आहे. तर त्यांनी खूप शिकावं अशी माझी पण इच्छा आहे. मला म्हणजे आता सगळ्यात माझी जे त्याच्या म्हणजे शिक्षकांनी म्हणजे भरपूर त्यांनी म्हणजे मेहनत घेतलेली, त्यांच्यासाठी फक्त थँक्यू म्हणू शकतो. मला माझे आई वडील ह्या जगात नाही सध्या, जगात नाहीत ते. मामा मामीकडे. मामा मामींनी काय काय शिकवलं तुला? सगळे म्हणजे त्यांनी प्रोत्साहन दिलं अभ्यासाचं की तू अभ्यास करत जा, हो तर काहीच करू नको पण तू अभ्यास कर. आणि तुला अभ्यास आवडतो? हो. कुठले विषय आवडतात? मला जास्तीत जास्त सायन्स आणि गणित. पुढे होऊन काय करायचंय? मला पुढे होऊन सायंटिस्ट बनायचं आहे. तू कुठे जाणार? तुझी कुठे निवड झाली? इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेसाठी भेट देण्यासाठी निवड झाली. हो, मग तिचे आईवडील नाही आहे. तिला कोरोनाच्या काळात मुलगी गेली आणि त्यानंतर ते टेन्शन तिच्या वडिलांनी घेतलं. ते गेले, आता वर्ष नाही झालं. एक बहीण आहे 10वीला आहे ती, एक भाऊ आहे तो 5वीला आहे, तिच्या शाळेत आहे. हो, तिन्ही मुलं घरी आणली. मामाची साथ आहे, मामा लक्ष देतो. आजी आजोबा आहेत, मामी चांगली व्यवस्थित वागते त्यांच्यासोबत. अभिमान भरपूर आहे, पण तिचे आईवडील नाही आहे पाहायला. शिकवणार, तिची इच्छा आहे तोपर्यंत शिकवणार तिला. बाबा मला शिकायचं आहे, ठीक आहे शिक. जोपर्यंत शिकतं तोपर्यंत शिकून द्यायचं. माझी मम्मी नाही आहे, पप्पा आहेत ते पुण्याला. आजी आजोबा, नाना नानी. काय म्हणते ते? त्यांना आनंद झाला आणि कौतुक केलं त्यांनी खूप. मला सायंटिस्ट बनायचं आहे आणि तिथे कसं शोध लावतात ते बघायचं. शाळेत सर्व शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिलं अभ्यास करण्यासाठी. नाते. हो का? हां, आता ती कुठे जाणार आहे? ते आता बँगलोरला जाणार आहे.
कसं वाटलं की एवढं यश मिळवलं? चांगलं वाटलं, मग छान वाटलं. आणि आई वेगळी आहे. आईला महिन्याची सांभाळली हिला मी. काय झालं होतं? आजारी झाली, ती डिलिव्हरी झाली मग आजारी झाली. बरं. मग त्याच्यात ती गेली, मग महिन्याची सांभाळली मी. म्हणजे लेकीसारखी सांभाळली. आता अजूनपर्यंत लेकीसारखी, आता इथून पुढं नात. मुलगा पुण्याला आहे, आम्ही इथं असतो. मी रिटायर झालेलो आहे. नाही ना, चांगली शाळा आमची. आम्ही पण त्याच शाळेत शिकलेलो आहे पहिला. हां, शिक्षक चांगले आहेत, शिक्षण चांगलं आहे. फक्त एवढंच का मुलावर अपेक्षा तरून करावं लागते. अभ्यास करतो नाही करतो एवढं, पण ते शाळा व्यवस्थित चालली. हिला पुढे शिकवणार का लग्न करून टाकणार? नाही शिकवणार. तिला जेवढं शिकायचं तेवढं आम्ही शिकवू. सांगायचं नाही, सांगायचं म्हणजे एकच आहे, मी आहे तो जेवढं शिकल तेवढं मी शिकवल. बस याच्या पुढं काय नाही. निशब्द ना. सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांना सुख मिळू दे, हीच इच्छा. मंडळी, या उगवत्या पिढीला दिशा देणारे, त्यांची स्वप्न पूर्ण करणारे असे अधिकारी मिळणं हे खरंच भाग्याचं लक्षण आहे. आनंद आहे की आम्ही स्वतःसुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिकलो आणि आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी चांगल्या गोष्टी ज्या जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी करावे लागतात ते आपण करायचा प्रयत्न करतो. वस्तुस्थिती आहे की सर्वच जिल्हा परिषद शासकीय शाळेतले विद्यार्थ्यांची संख्या कमी होती, कारण त्यांना एकतर इन्फ्रास्ट्रक्चर खाजगी शाळांच्या सोबतचं आपण कम्पेअर करू शकत नाही किंवा त्या दर्जाचं शिक्षण देऊ शकत नाही, असं सर्वसाधारणपणे समज आहे. मात्र आयुकानं ज्या पद्धतीचे विद्यार्थी निवडले त्यांच्याशी आम्ही इंटरॅक्शन केलं. म्हणजे आमचे विभागीय आयुक्त फुलकुंडवार साहेबांनी आम्ही हे 25 विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक ह्या सर्वांशी इंटरॅक्शन केल्यानंतर आम्हालासुद्धा एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला की हे जी काही निवडलेले विद्यार्थी आहेत हे एकदम प्रॉपर सिलेक्शननं आलेत आणि हे कुठल्याही खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा हुशार आहेत, शार्प आहेत आणि अतिशय ब्रिलियंट आहेत. बघितलात मंडळी, समाजामध्ये अशा खूप चांगल्या गोष्टी घडत असतात, त्या आपण जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि या सगळ्या मुलांशी बोलल्यानंतर एक लक्षात आलं की संस्कार हे अतिशय महत्त्वाचे आहेत. एकत्र कुटुंब पद्धती हा ह्यांच्या यशाचा पाया आहे. सोयी सुविधा कमी असतील पण नात्यांचा भक्कम आधार आहे. म्हणूनच बहिणींच्या मुलींना योग्य दिशा देणारा मामा आपल्याला दिसतो आणि जीवात जीव असेपर्यंत पोरक्या लेकरांना शिकवण्याचं वचन देणारे आजी आजोबा आपल्याला भेटतात. यातूनच समाजाची वीण आपल्याला घट्ट करायची आहे आणि त्यासाठीच रयतेचा दरबार. त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे rayatecadarbhar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचे दरबारमध्ये आत्तापर्यंतचे हे सगळे एपिसोड झालेले आहेत ना, 475च्या आसपास हे सगळे एपिसोड आहेत. हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावांनी आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.